बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल यांची जयंती नळदुर्ग शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जयंतीचे औचित्य साधून येथील वसंतनगर गोलाई चौकात नळदुर्ग नगर परिषदेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। तसेच राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, नळदुर्ग नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नय्यरभाई जहागीरदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य विद्यानंद राठोड, शासनाच्या तांडा समृद्धी योजनेचे विभागीय अशासकीय सदस्य प्रवीण पवार, वसंतनगर आश्रमशाळेचे अध्यक्ष वैभव जाधव, नगरसेवक निरंजन राठोड, चिमाबाई राठोड, चिमाजी घुगे, माजी सरपंच दामाजी राठोड, वसंत पवार, शिवाजी राठोड, सुरेश राठोड, रवी महाराज, दत्ता राठोड, कैलास चव्हाण, सचिन राठोड सह बंजारा बांधव उपस्थित राहून बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांना अभिवादन केलं। या जयंती उत्सवाचा आढावा घेतलाय RSR न्यूजचे सतीश राठोड यांनी। पाहुयात। आज या ठिकाणी सेवालाल महाराजची जयंती आहे। त्या जयंतीमध्ये जे या ठिकाणी बंजारा समाजाचं जे आराध्य दैवत आहे ते महाराजांनी जे सर्व धर्म समभाव आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या ठिकाणी समाजकार्य केलंय, त्याबद्दल त्यांचं मनापासून त्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद करतो। आणि बंजारा समाज भविष्यामध्ये जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी पुढील वाटचाल आम्ही या ठिकाणी करू एवढे या ठिकाणी पारंपरिक या भाषाशैली असेल किंवा पेराव असेल या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, आज संत सेवालाल महाराजची 287 जयंती पूर्ण जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। आणि आज सुद्धा वसंतनगरमध्ये असतील पूर्ण तांड्यात इथे जवळपास आपल्या 58 तांडे आहेत। 58 तांड्यावर सर्व तांड्यावर जयंती साजरी होत आहे। आणि काल पौरादेवी जे आपलं काशी आहे त्या पौरादेवी येथे राज्याचे मुख्यमंत्री साहेब सुद्धा येणार होते, पण उपमुख्यमंत्री होते, संजयजी राठोड होते, सर्व मंत्रिमंडळ होतं। आणि तिथं सुद्धा एक मोठी जयंती तिथं साजरी करण्यात आली आहे। त्यामुळं पारंपरिक जे आपण म्हणता पारंपरिक सगळ्या पूर्ण तांड्यावर जयंती साजरी होते। इथं सुद्धा मोठ्या उत्साहात आज आम्ही साजरी केलो जयंती। त्यामुळं गावागावात करत असल्यामुळं थोडं आम्ही प्रमुख जे तांड्यावरचे आहेत इथे येऊन आम्ही साजरी केली। भाऊ काय सांगाल तुम्ही आज बंजारा समाजाला त्याचा? आज संत सद्गुरू श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त तमाम जिल्ह्यातील बंजारा समाजाला शुभेच्छा देतो आणि त्याचसोबत महायुती सरकारचं एक अभिनंदन करतो। अभिनंदन यासाठी की वाशिम येथील वैद्यकीय महाविद्यालयाला या महायुती सरकारनं संत सेवालाल महाराज वैद्यकीय महाविद्यालय म्हणून नामकरण त्यांनी केलेलं आहे। तर त्यामुळे त्यांचं महायुती सरकारचं मी आभार मानतो आमच्या बंजारा समाजाच्या वतीने। वाशिम आणि यवतमाळ त्याबद्दल मी महायुती सरकारचा आभार मानतो। आणि संपूर्ण स्मारकाविषयी ते प्रवीण बोललेलेच आहेत। 1 जुलै रोजी राणादादाच्या प्रयत्नातून जे काय आपलं इथं स्मारक उभारत आहे ते 1 जुलैला लोकार्पण सोहळा त्याचा होणार आहे। आणि पुन्हा एकदा मी सर्व बंजारा समाजाला संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा। तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री राणा जगदीशसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचं पावन स्मृतीस्थळ स्मारक या ठिकाणी उभा राहतोय। आणि येणाऱ्या 1 जून म्हणजे वसंतराव नाईक साहेबांची 1 जुलै साहेब जे जयंती आहे महानायक वसंतराव नाईक साहेबांची, त्या येत्या 4 महिन्यामध्ये हे स्थळ हा पवित्र स्थळ परिपूर्ण बंजारा समाजाच्या लोकार्पण होईल। आणि याच धर्तीवरती या ठिकाणी बंजारा समाजातल्या सर्व सुशिक्षित मुलामुलीसाठी आदरणीय राणादादाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र देखील या ठिकाणी उभा राहणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज या नळदुर्ग नगरीचे प्रथम नागरिक श्री बसवराजप्पा धरणे यांच्या हस्ते संत श्री सेवालाल महाराजाच्या ध्वजाचं ध्वजारोहण झालं। आणि तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशभाऊ चव्हाण, विद्यानंद भाऊ राठोड आणि या नळदुर्गचे उपनगराध्यक्ष श्री नय्यरभाई जहागीरदार, तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार तसेच धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री मधुकरराव चव्हाण साहेब आणि सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आज ही जयंती साजरी केली जात आहे। माझं या जयंतीच्या माध्यमातून समाज बांधवाला एक सांगणं आहे की जे सेवालाल महाराजाचे वचन आहेत, अनिष्ट रूढी
चाली या सोडून या माध्यमातून नवीन डिजिटल युगामध्ये आजच्या या युगामध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे. शिक्षणावरती आपल्या बंजारा समाजातील युवकांनी युवतींनी भर दिलं पाहिजे. तसेच सेवालाल महाराजांचा जे संदेश आहे की जाणजो छाणजो आणि पचच मानजो या म्हणीप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि तसेच पुनश्च एकदा सर्व समाज बांधवांना संत सेवालाल महाराज जयंती आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. जय सेवालाल.